एकीकडे दुष्काळाची परिस्थिती तर दुसरीकडे पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। पुण्यात नुकतीच याबाबत दूध उत्पादक संघाची बैठक पार पडली, परंतु दूध उत्पादकांचे हात मात्र रिकामेच। पाहूया एक रिपोर्ट। जिल्ह्यात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारं गाव म्हणून पिंपळगाव खडकी ओळखलं जातं। येथील दूध संस्था जिल्हा दूध संघाला दूध पुरवठा करते, पण खर्च वजा जाता ताळमेळ बसवणं मोठं जिकरीचं होतंय। शासनाचा दूध खरेदी आणि विक्री दरावर अंकुश नसल्याचा हा परिणाम आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या दुधाचे जे खरेदीचे दर आहेत, शेतकऱ्यांना जे मिळणारे दर आहेत ते दर 14 रुपयापासून 17 रुपयापर्यंत आहे आणि दुधाचे विक्रीचे जे दर आहेत ते 32 ते 35 रुपये 1 लिटरची दुधाची विक्री होते। तर ह्याच्यामध्ये जी तफावत आहे ती तफावत फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। शेतकऱ्याला एकीकडे बाजारभाव मिळत नाही आणि दुसरीकडे ग्राहकालाही तो परवडत नाही, अशी जी परिस्थिती आहे। आणि याच्यामधली जी तफावत आहे ही नेमकी हा जो नफा आहे तो नेमका कोणाच्या खिशात जातो आणि याच्या माध्यमातून मला असं वाटतं की एकीकडे दूध सम्राटांचंच याच्यामध्ये भलं होतंय। मागील काही दिवसांपासून दुधाच्या दरवाढीसाठी गावातील कृती समिती पाठपुरावा करते। दूध आंदोलनाच्या बाबत आक्रोश शेतकऱ्यांचा प्रश्न दूध उत्पादकांचा या नावाने आम्ही आक्रोश ही वेबसाईट तयार केली। ज्या ज्या घडामोडी या दूध आंदोलनाच्या प्रश्नाबाबत उमटत होत्या, ज्या ज्या गोष्टी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत घेतल्या जात होत्या, त्या सर्वांची जी बातम्या येत होत्या त्या सर्व बातम्यांचं संकलन आम्ही या वेबसाईटमध्ये करण्याचा प्रयत्न केला। फक्त वेबसाईट बनवून न थांबता आम्ही जनमानसांमध्ये लोक तंत्रज्ञानाचा आज वापर करायला लागलेले, लोक फेसबुकचा वापर करायला लागलेले, म्हणून फेसबुकच्या मार्फत सुद्धा लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना या दूध प्रश्नांची जाणीव व्हावी, या दृष्टिकोनातून फेसबुकवर सुद्धा जनसंपर्क आम्ही सातत्याने चालू ठेवला। चारा आणि पाणी टंचाई असताना जनावरं सांभाळणं जिकरीचं बनत चाललंय। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे दुधाच्या दरवाढीकडे लागलेत। शासनाने निर्णय न घेतल्यास कृती समिती काय भूमिका घेते याकडे दूध उत्पादकांचं लक्ष लागलंय। गोविंद वाकडे, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड, पुणे। पुन्हा एक ब्रेक घेऊयात। यानंतर आज दिनांक मध्ये तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।